तुळजापूर शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडसी कारवाई करत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। ही कारवाई तुळजापूर पोलीस स्टेशनच्या आवारात पार पडली असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिवने पार पाडली। मूळ तक्रारदाराच्या माहितीनुसार त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी 10,000 रुपये घेतले होते। तसेच गुन्ह्यात अतिरिक्त कलमे वाढवू नयेत आणि मोटरसायकल जप्त करू नये यासाठी आणखी 15,000 रुपयांची मागणी करण्यात आली। तडजोडी अंती 5,000 रुपयांवर व्यवहार निश्चित झाला। मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली। 4 मार्च रोजी तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली। पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला। तक्रारदारास ठरल्याप्रमाणे 5,000 रुपये देण्यासाठी पाठवण्यात आले। संबंधित अधिकारी लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले। आरोपीचे नाव श्रीनिवास रामदास आरदवाड, वय 48, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र पोलीस स्टेशन तुळजापूर असे आहे। अंगझडती दरम्यान 5,300 रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस ओळखपत्र, चाव्यांचा गुच्छा, पेन, हातरुमाल, कंगवा व चष्मा जप्त करण्यात आला। या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय वगारे करत असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे करत आहेत।